शरद भोसलेचे षटक आपण पाहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहिल्या ती 12 ही धावसंख्या. एक विकेट गमावली गेली. एक विकेटच्या मोबदल्यात आपण 12 ही धावसंख्या पाहिली. धावसंख्या 13च्या सरासरीने अगदी धावायचं होतं आणि 12 धावा या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या. संघर्ष करावा लागला या P1च्या षटकामध्ये आणि संघर्ष म्हटला तर छत्रपती शिवरायांची आठवण निश्चितपणे होत्या. आपला संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढी आपली उंची मोठी होते. आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो. आज 391 वर्ष झाली तरी आपण छत्रपती शिवरायांना विसरू शकत नाही आहोत. याचं एकमेव कारण म्हणजे जोवर चंद्र सूर्य राहतील तोवर छत्रपती शिवराय हे नाव चिरंतन राहील यातील मात्र शंका नाही आहे. 12 धावा धावफलकावर आपण पाहिल्या. दुसरं षटक P2चं षटक आपण पाहतोय. धीरज राणे गोलंदाजी फारकवर आलाय. 12 धावा पहिल्या षटकामध्ये पाहिल्या. कल्पेश दलवी पॅव्हेलियन मध्ये बसला आपण पाहतोय. पंकज देसाई आणि नवीन आलेला फलंदाज परलीची ओळख आयडेंटिटी शिवा दलवी. हा चेंडू अगदी खोलवर होता. सरळ बॅट आपण पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावे चेंडूवरती मिळाले जाईल आणि एकेरी धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13 ही धावसंख्या. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो सोनू फाउंडेशन परली संघाला स्वराज 11 चौन संघाच्या विरोधात खेळत असताना हा चेंडू अगदी खोलवर फेकला होता. त्याच दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे. गरंगलत चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी एकेरी धाव या चेंडूवरती मिळाली जाईल आणि एकेरी धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 65 धावांचा पाठलाग करत असताना 14 ही धावसंख्या सोनू फाउंडेशन परली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय स्वराज 11 चौक. हा चेंडू सरळ बॅटनं फॅकल्टी या शोरला आणि सरळ फेकून दिला. षटकारासाठी हा चेंडू आपण पाहिला. 6 धावांसाठी षटकार. येस विजय धन्यवाद. या षटकाराच्या साह्याने एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 20 ही धावसंख्या. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. शिवा दलवीच्या बॅट मध्ये हा पाहिला आपण रिव्हर्सशिपचा फटका. ही ओळख आहे शिवा दलवीची. पंचांचा इशारा आलाय षटकारांसाठी. हा 6 धावा. बारा धावांची सरासरी जी सरासरी आपण पहिल्या 5 षटकामध्ये पाहिली प्रवीण सर 13.00च्या सरासरीने धावायचं होतं. ती सरासरी अगदी आता येऊन ठेपली ती 12 धावांच्या सरासरीवर. हा चेंडू पण पाहिला गरंगलत चालला चेंडू. व्हाईटिश लॉंग ऑन सीमा रेषा जबल. एकेरी धाव या चेंडूवरती एक सिंगल मिळाली झाली आणि सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28 ही धावसंख्या. 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ इथं संपला गेला आणि 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 14.00ची सरासरी आणि या सरासरीने आपण एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतोय ती 28 ही धावसंख्या. तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊया एक सुवर्ण संधी. धन्यवाद. प्रथमेश हा गोलंदाज आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. कल्पेश दलवीची विकेट आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली P1च्या षटकामध्ये.
पंकज देसाई आणि शिवा दलवी ही जोडी मैदानावरती चांगला खेळ करते. 13च्या सरासरीने अगदी धावायचं होतं. 2 षटकामध्ये आपण पाहिली 14ची सरासरी. परंतु कमबॅक करायचा असेल स्वराज 11 चौक संघाला तर इथून आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. कारण आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याच संकटाची भीती नसते. खरं तर संकट हे तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी झालेला असतात आणि या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो खऱ्या अर्थानं जीवनाच्या प्रत्येक कार्यात यशस्वी ठरतो. अशी गोलंदाजी जर मैदानावरती झाली तर कमबॅक करता येईल ते स्वराज 11 चौक संघासाठी. परंतु हा चेंडू आपण पाहिला 21 धावे चेंडूवरती मिळाली गेली आणि 21 धावेने एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतोय 29 धावसंख्या. हा चेंडू सरळ बॅटनं वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे आलेला अविश्वसनीय षटकार. यस 16 चेंडू 30 धावांची अजूनही गरज असेल. 65 धावांचा पाठलाग करायचा होता तो सोनू फाउंडेशन परली संघाला. स्विजितचा पटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे रोशन झपक्या चेंडूवरती येईल. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती मिळाले जाईल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36 ही धावसंख्या. शेवटचे 15 चेंडू आणि या 29 या धावसंख्येची गरज. हा चेंडू अक्रॉस लाईन केल्याचा फटका बसला गेला. यू मिस आय विल डेफिनेटली गेट या अनुषंगाने ही दांडी गोल केली गेली. फलंदाज बाद होईल तो पंकज देसाई. मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. या विकेट नंतर आपण समीकरण पाहिलं प्रवीण सर 14 चेंडू आणि 29 या धावसंख्येची गरज आहे अजून विजयासाठी. सोनू फाउंडेशन परली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पाहतोय आपण स्वराज 11 चौक. या दोन संघादरम्यान चॅम्पियन लीग 2021 ची 5व्या दिवसातील ही अंतिम लढत. अनिल कोहली ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर यांना आपण पाहतोय परलीची ओळख आयडेंटिटी शिवा दलवी. हा चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी आहे. लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा आणि एकूण धावसंख्या अतिरिक्त धावा या 4 आणि या 4 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 65 धावांचा पाठलाग करत असताना सोनू फाउंडेशन परली संघाच्या 40 ही धावसंख्या. 40 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही इथून 13 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 25 या धावसंख्येची. हा चेंडू खोलवर फेकण्याचा प्रयत्न दिशा प्रकटली गेली. पंच आमच्याकडे वळतात. स्क्वेअर चेंडूचा इशारा आणि एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 65 धावांचा पाठलाग करत असताना परली संघाची 41 ही धावसंख्या. 41 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू हाफ ट्रॅकवर होता. स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका क्षेत्ररक्षक तिथे आहेत रोशन चेंडूवरती झपकण येतील तत्पूर्वी दोन्ही फलंदाज आपण पॉपिंग क्रीजवर सुरक्षित पाहतोय. यावरती 1 धाव या चेंडूवरती मिळाली जाईल आणि 1 धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 42 ही धावसंख्या. षटक क्रमांक 3 संपुष्टात. वाजवी 18 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि या 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 ही धावसंख्या. प्रवीण सर 65 धावांचा पाठलाग करायचा होता. क्षमस्व 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपला गेला. शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथे बाकी असेल. 65 धावांचा पाठलाग करतोय तो सोनू फाउंडेशन परली संघ. स्वराज 11 चौक संघ आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी नंतर आता क्षेत्ररक्षण करतोय आणि क्षेत्ररक्षण करत असताना
आपण पाहतोय की 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 23 या धावसंख्येची. 12 चेंडू 23. अनिल कोहलीसाठी पारितोषिक आलंय. ज्यांच्यामुळे आम्हाला मायक्रोफोन घेण्याची प्रकट इच्छा निर्माण झाली ते आमचे प्रेरणास्थान प्रवीणजी दुगाडे सरांकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. अनिल कोहलीसाठी हे कॅश प्राइज लावण्यात आलंय. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर चेंडूचा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 43 ही धावसंख्या. अनिल कोले आपण पाहतोय की प्रवीणजी दुगाडे साहेबांकडून आपण पाहतोय की 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्रिकेटचा दर्जात्मक फटका आपण पाहिला, कलात्मक फटका, कौशल्य, मादक सौंदर्य या फटक्यावर होतं. कव्हर पॉइंटच्या दिशेने आलेला हा दणदणीत चौकार. शेवटचे 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी सोनू फाउंडेशन पडली या संघाला. गोलंदाज शरद भोसले. हा चेंडू फुलर लेंथ फेकला होता. गरंगला चेंडू चाला डीप मिड विकेट रिझन मध्ये. एकेरी धाव्या चेंडूवरती मिळाली जाईल आणि एकेरी धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 49 ही धावसंख्या. 49 धावा धावफलकावर लागले जातात. 9 चेंडू आणि 16 असं हे समीकरण मैदानावरती. शरद भोसले फुलरलेनचा हा चेंडू फटका बसला जातोय. बॅक टू द बॉलर या चेंडूला फेल केला जाईल. या चेंडूवरती मिळाले जाईल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 50 ही धावसंख्या. 50 कंप्लीट. अजूनही 8 चेंडू आणि 15 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे विजयासाठी. शेवटची ही लढत आहे. औपचारिकता आजच्या दिवसातील सामन्यामध्ये हा चेंडू फुलर लेनचा अगदी मादक सौंदर्य क्रिकेटचा आपण पाहिलं. डीप मिड विकेट आणि लॉंग लेग रिझन मध्ये आलेला दमदार षटकार चौकार. आणि एक अतिरिक्त धाव बाईच्या स्वरूपात मिळाली जाईल आणि या अतिरिक्त धावसंख्येने एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 55 ही धावसंख्या. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 6 चेंडू 10 धावांची गरज विजयासाठी आपण पाहतोय. शेवटची लढत असेल ही चॅम्पियन लीग 2021. अगदी आपण पाहिलं प्रवीण सर नेहमी म्हणतात की जो पहिला माणूस आधी पहिला सीझन आहे आणि पहिल्या सीझन मध्ये प्रवीण सर जो चॅम्पियन संघ ठरेल त्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याचं नाव निश्चितपणे अजरामर राहील. कारण पहिली रायगढ़ प्रीमियर लीग निश्चित तौर पर जगदीश सर पहले का नाम हमेशा लिया जाता है क्योंकि सीजन की शुरुआत है चैंपियन लीग 2021 सीजन में विजेता कौन सुपर 6 में कौन सी टीमें पहुंच रही है. लेकिन अगले दिसंबर के दूसरे वीक में ये चैंपियन लीग इसी ग्राउंड के ऊपर इन्हीं ऑर्गेनाइजर्स द्वारा आने वाली है 2022 चैंपियन लीग सीजन 2.
और वो इससे भी बड़े पैमाने पर ये 6 आया। और देखिए अनिल कोई को मौका नहीं मिल रहा है, वरना जो 10 रहे थे तो मैं लगाने वाला था उनके ऊपर 2 छक्कों के लिए, क्योंकि 3 छक्के से 18 रन बनते थे। 10 रन चाहिए तो 2 छक्कों से मुकाबला खत्म होता था। तो इसीलिए मैं 2 छक्कों के ऊपर इनके ऊपर दांव लगाने वाला था, लेकिन शिवा ने अपना तीसरा नेत्र खोला जो पहले मैच में खोलना चाहिए था। ठीक है, देर आए दुरुस्त आए। और इसी के साथ इस मैच को खत्म किया कप्तान शिवा दळवी ने। और जाते जाते खुशी का माहौल मिला सुधागढ़ की इस ऋतिक कारिया की सोनू फाउंडेशन